तुम्हाला आयुष्यात प्रेम अट्रॅक्ट करायचं आहे का? येस. लव्ह. तर हे अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा आयुष्यात चांगली नाती, चांगलं खरं प्रेम अट्रॅक्ट व्हावं ही साहजिक भावना आहे. पण ही इमोशन किंवा हे अट्रॅक्शन होण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक खूप चांगला नियम आहे आणि तो तितकाच महत्त्वाचा आहे, की आपल्याला जे हवं असतं त्याच्यापेक्षाही आपण जसे असतो ते आपल्याला मिळतं. आपण अंतरातनं म्हणजे आपल्या इंटरनल फ्रिक्वेन्सीमधून आपण ज्या इमोशन्स, ज्या भावना, ज्या व्हायब्रेशन्स युनिव्हर्समध्ये पाठवत असतो, बाउन्स बॅक आपल्याकडे तशाच गोष्टी अट्रॅक्ट होत असतात. प्रेमाचंही तसंच आहे. नुसतं मला चांगलं नातं हवंय, चांगली प्रेम करणारी माणसं हवी आहेत, असं म्हणून होत नाही. ते आतून फील करावं लागतं. तशा व्हायब्रेशन्स तयार कराव्या लागतात. तर या लव्ह व्हायब्रेशन्स तयार करण्यासाठी मी तुम्हाला आज मदत करणार आहे. आज आपण बघणार आहे लव्ह अफर्मेशन्स म्हणजेच प्रेमळ, चांगली नाती आपल्या आयुष्यात यावी म्हणून हे अफर्मेशन्स अतिशय प्रभावीपणे तुम्हाला मदत करतील, उपयोगी ठरतील. तर चला तर सुरू करूयात. ऑल ऑफ यू रेडी? टाइप लव्ह इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल की तुम्ही तयार आहात. सो सगळ्यात आधी नमस्कार, माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. आत्ता ज्या काही वातावरणात व्हायब्रेशन्स आहेत प्रेमाच्या, जवळीक होण्याच्या, चांगलं नातं, नवीन नातं अट्रॅक्ट करण्याच्या, त्याच्यामध्ये खूपशा फ्रिक्वेन्सी मिसिंग्स असतात. का मिसिंग असतात? कारण की ते उगाचच अट्रॅक्ट झालेले असतात. खरं प्रेम हे सहज सहज अट्रॅक्ट व्हायला हवं आणि सगळीच नाती चांगली असायला हवी, प्रेमाची असायला हवी आणि त्याचसाठी हे लव्ह अफर्मेशन्स आपण आत्ता म्हणणार आहोत. हे अफर्मेशन आत्ता सुरुवातीला तरी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी सतत म्हणायचे आहेत. मी सजेस्ट करीन की हा व्हिडिओ लावून तुम्ही सकाळ संध्याकाळ हे अफर्मेशन माझ्यासोबत म्हणा. अफर्मेशन हे एका स्पीडनी म्हटलं जातं. ते खूप हळू पण नाही आणि खूप फास्टही नाही, अशी पद्धत आहे. खूप हळूहळू तुम्ही अफर्मेशन म्हटले तर मधल्या गॅपमध्ये नको ते विचार तुमच्या मनात यायला लागतात. त्यामुळे ते एका मीडियम स्पीडनीच म्हणायचे असतात. तर मग सुरू करूयात. हँड्स ऑन युअर हार्ट. आपल्या हृदयातलं म्हणजे अनाहत चक्राचं आणि आपलं कनेक्शन फील करायचं आहे. मे बी तुम्ही हा व्हिडिओ डोळे बंद ठेवून सुद्धा ऐकू शकता आणि माझ्यासोबत हे अफर्मेशन्स म्हणू शकता. आणि खरं प्रेम निस्वार्थी, निर्व्याज प्रेम सहज सहज अट्रॅक्ट करू शकता. तर सुरू करूयात. श्वास स्थिर आहे, मन स्थिर आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू माझ्या आयुष्यात आईचं, मायेचं, वात्सल्याचं प्रेम देण्यासाठी. थँक्यू युनिवर्स माझ्या आयुष्यात वडिलांचं ते छान, प्रभावी आणि सपोर्टिव्ह प्रेम देण्यासाठी. थँक्यू युनिवर्स माझ्या आयुष्यात भावंडांचं, बहीण भावाचं ते चांगलं पण तितकंच खोडकर प्रेम देण्यासाठी. थँक्यू युनिवर्स सगळे नातेसंबंध जिथे जिथे गरजेचे आहेत तिथे तिथे ती नाती माझ्या आयुष्यात देण्यासाठी. ही समृद्धी माझ्या आयुष्यात पेरण्यासाठी. थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू युनिवर्स माझ्या आयुष्यात मला दिलेल्या प्रेमासाठी, तू केलेल्या माझ्यावरच्या प्रेमासाठी. आणि थँक्यू युनिवर्स माझ्या स्वतःचं माझ्यावर असलेल्या प्रेमासाठी. मी स्वतःचा आहे तसा आहे त्या ठिकाणी आदरही करते आणि प्रेमही करते. येस, आय लव्ह मी. ग्रेट, मस्त. आता सुरू करूयात. ग्रॅटिट्यूड दिलेला आहे आपण आपल्याकडे आहे त्या सगळ्या नात्यांसाठी, कारण की ही प्रेमाची नाती आहेत आणि तीही तितकीच गरजेची आहे. तो डिअर युनिवर्स मी तयार आहे माझ्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आणि प्रेमळ नात्यासाठी. मी तयार आहे माझ्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या नात्यांसाठी, ते सुदृढ करण्यासाठी आणि ते चांगले करण्यासाठी. थँक्यू सो मच युनिवर्स माझ्या आयुष्यात प्रेम हे सगळीकडनं येत आहे, सगळ्या बाजूनी येत आहे आणि सगळीकडनं येणाऱ्या प्रेमासाठी मी तयार आहे. हे प्रेम मला जास्तीत जास्त स्ट्रॉंग बनवत आहे. थँक्यू सो मच युनिवर्स माझं प्रत्येक नातं जे आजपासून माझ्या आयुष्यात येत आहे ते चांगल्याच प्रकारे प्रेमाचं, जिव्हाळ्याचं तयार होत आहे. त्यासाठी थँक्यू. थँक्यू युनिवर्स माझ्या स्वतःच्या व्हायब्रेशन्स इतक्या चांगल्या आहेत की ग्रोथ आणि प्रेम या दोन्हीही माइंडसेटची लोक माझ्या आयुष्यात अट्रॅक्ट होत आहेत. थँक्यू युनिवर्स माझ्या पार्टनरचं आणि माझं एकदम जिव्हाळ्याचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. थँक्यू युनिवर्स माझ्या आयुष्यात प्रेम इतकं आहे की ते मला हीलही करतं आणि ते मला व्हायब्रेशन्स हाय ठेवायला मदतही करतं.
थँक यू युनिवर्स, माझा लाईफ पार्टनर खूप चांगला आहे. थँक यू युनिवर्स, माझी लाईफ पार्टनर खूप प्रेमळ आणि चांगली मला मिळालेली आहे. इट्स ऑलरेडी डन. थँक यू युनिवर्स. युनिवर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये जी जी व्यक्ती चांगल्या प्रेमाची व्हायब्रेशन जिच्यामध्ये आहे, ती व्यक्ती माझ्या आयुष्यात योग्य वेळेला योग्य ठिकाणी पाठवण्यासाठी थँक यू सो मच. थँक यू युनिवर्स, माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत मला अखंड निर्व्याज प्रेम करतील अशी सगळी नाती प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं माझ्या आयुष्यात पाठवण्यासाठी थँक्यू सो मच युनिवर्स. ग्रेट. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. आणि सगळ्यात शेवटी जे नातं तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे प्रेमाचं, किंवा असं नातं जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे, त्या व्यक्तीचं नाव घेऊन अफर्मेशन म्हणायचं आहे. म्हणजेच डिअर, जर का ते नातं आहे ऑलरेडी तर त्यांचं नाव घ्यायचं आहे. थँक्यू सो मच, आय लव्ह यू, हे अफर्मेशन आहे आणि हे रोज म्हणायचं आहे. आणि जर का तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे तर ते नातं कोणतं अट्रॅक्ट करायचं आहे, कोणतं नातं तुमच्याकडे आकर्षित व्हायला हवं, त्या नात्याचं नाव घ्यायचं आहे. मे बी लाईफ पार्टनर. थँक्यू माय लाईफ पार्टनर, मी या प्रेमासाठी तयार आहे आणि मी तुला अट्रॅक्ट करण्यासाठी मन, बुद्धी, चित्त या सगळ्यासहित प्रेमाच्या व्हायब्रेशन्सनं तयार आहे. थँक्यू सो मच. ग्रेट. मस्त. तर हे लव्ह अफर्मेशन्स तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी म्हणायचे आहेत. हे अफर्मेशन्स तुम्ही माझ्यासोबत जर का रोज म्हणत आहात तर मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे की तुम्ही किती दिवस झाले हे अफर्मेशन म्हणत आहात. म्हणजे पहिला दिवस आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, किती दिवस झाले हे सकाळ संध्याकाळ म्हणत आहात ते. रिमेंबर, मी जसं सांगितलं सुरुवातीला तसं की आपल्याकडे प्रेम येतो, पण आपण ज्या व्हायब्रेशनचे असतो त्या प्रकारचं प्रेम येतं. जर का तुम्ही रागात, वैतागात, त्राग्यामध्ये किंवा नीडी, अगदी गरज आहे प्रेमाची, अशा व्हायब्रेशनमध्ये असाल तर तशाच प्रकारची नको ती नाती अट्रॅक्ट करा. त्यामुळे पॉझिटिव्ह नाती अट्रॅक्ट करण्यासाठी या प्रकारचे अफर्मेशन्स तुम्हाला खरंच चांगल्या प्रकारे मदत करू शकतील. आणि जर का खरंच राग, वैताग, त्रागा येतोय, तो रिलीज करायचा आहे, नको आहे आयुष्यात, आणि एफर्टलेस मॅनिफेस्टेशन हवं आहे अगदी प्रेमाच्या नात्याचं सुद्धा, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपकमिंग वर्कशॉपची लिंक दिलेली आहे. तुम्ही माझ्या लाईव्ह वर्कशॉपला अटेंड राहून कसं अट्रॅक्ट करता येईल EFT टॅपिंगच्या मदतीनं, होपोनोपोनोच्या मदतीनं, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता आणि या व्हायब्रेशनमध्ये, या चांगल्या एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये स्वतःला आणू शकता. सो थँक्यू सो मच हे अफर्मेशन्स रोज रोज प्रॅक्टिस करण्यासाठी. येस, तुमच्या आयुष्यात जे योग्य व्यक्ती आहे, योग्य प्रेम आहे, ते लवकरात लवकर तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे. तथाच याच व्हायब्रेशनवर, याच नोटवर आपण थांबूयात. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ती व्यक्तीसुद्धा तुमच्यासाठी हे अफर्मेशन डेली बेसिसवर म्हणेल. प्रेम वाढेल, एनर्जीही वाढेल. त्यामुळे नक्की शेअर करा. असंच फेसबुक, इंस्टाग्रामवरही तुम्ही फॉलो करू शकता. थँक्यू सो मच हे अफर्मेशन्स प्रॅक्टिस करण्यासाठी. थँक्यू. कीप हिलिंग अँड कीप टॅपिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.